वचन अध्ययन बसव मंच पुणे यांच्या वतीने मागच्या काही वर्षापासून आभासी स्वरूपामध्ये ही व्याख्यानमाला चालू आहे. आज या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्यासाठी डॉक्टर जयश्री पटन मॅडम यांनी मला बोलवलेलं आहे. खरं तर मागच्या 4-5 महिन्यापासून या व्याख्यानमालेत सहभागी व्हावं असं मलाही वाटत होतं, परंतु काही कारणामुळे ते सगळं पुढे गेलं सगळं. तर एकंदरीत अतिशय स्तुत्य असा हा कार्यक्रम, ही व्याख्यानमाला आपण सातत्यानं घेत आहात. 4-5 वेळा म्हणजे विचारणा केल्यानंतर सुद्धा मी होकार देऊन जेव्हा नकार दिलेला होता 1-2 वेळेस, त्यावरून डॉक्टर जयश्री पटन मॅडम यांच्यामध्ये असलेला जो काही संयम आहे, संतत्वाची जी वृत्ती आहे, खर तर त्याचा अनुभव सुद्धा मला या 3-4 महिन्यामध्ये आलेला आहे. सुधारणावादी संत तुकाराम असा विषय, या विषयावर मी काही मार्गदर्शन वगैरे नाही तर आपल्याशी संवाद साधणार आहे. या सर्व व्याख्यानमालेमध्ये असलेले जे काही सगळे सदस्य आहेत, आता ज्यांनी माझ्या विषयाशी निगडीत उत्कृष्ट असं स्वागत गीत त्या ठिकाणी मॅडमनी सादर केलेलं आहे. सूत्रसंचालन करणारे मॅडम असतील, त्याचबरोबर या व्याख्यानमालेच्या पाठीमाग साथ देणारे खंबीर असणारे डॉक्टर शशिकांत पटन सर आणि आपल्या सर्व या समितीतील सदस्यांचं मी खरं तर मनापासून अभिनंदन करतो. सुधारणावादी संत तुकाराम हा विषय असा काही नवा विषय नाही फारसा. सुधारणावादाची परंपरा जर आपण पाहिली, आता मॅडमनी प्रास्ताविक मध्ये उल्लेख केलेला आहे, तर महात्मा गौतम बुद्धापासून ते अलीकडे आपल्याला संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज इथपर्यंतचा जो इतिहास आहे संत आणि महापुरुषांचा आपण पाहिला, तर हे सगळे संत सुधारणावादी होते असं आपल्याला म्हणता येईल. एखादी संकल्पना जेव्हा पाश्चिमात्यामध्ये रूढ होते, खरं तर आपण त्या संकल्पनेचं अनुकरण करत असतो, ते शब्द आपण वापरत असतो. ज्या पद्धतीने युरोपमध्ये 15व्या-16व्या शतकामध्ये बदलासाठी म्हणून ही संज्ञा जी आहे सुधारणावादी, ही संज्ञा वापरण्यात आलेली होती आणि त्याचाच आधार घेत न्यायमूर्ती रानडे यांनी वारकरी संप्रदायाची चळवळ आणि संत तुकारामांचं जे कार्य आहे ते कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्रातील प्रोटेस्टंट असा हा धर्म आहे, संप्रदाय आहे, असा उल्लेख न्यायमूर्ती रानडे यांनी वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराज यांच्याविषयी केलेला होता. मग ही युरोपमध्ये 15व्या-16व्या शतकामध्ये ही जी चळवळ उदयास आलेली होती, त्या चळवळीचे जे कार्य आहे तेच कार्य 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी केलेलं होतं, किंवा महात्मा गौतम बुद्धांनी हजारो वर्षापूर्वी ते कार्य केलेलं होतं. परंतु युरोपमध्ये, ज्याला आपण म्हणजे हे सगळे देश आपल्यापेक्षा कितीतरी वर्ष पुढे आहेत असं आपण म्हणत असतो, तिथे सुद्धा अंधश्रद्धा होती. म्हणून चर्च असेल किंवा पोप असेल, या वेगळ्या सगळ्या ठिकाणी त्यांचे आदेश न पाळता आपण बायबलमध्ये जे काही सत्य सांगितलेलं आहे त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे असं एका गटाला वाटलं आणि ती चळवळ त्यांनी ती उभी केलेली होती. अलीकडे आपण 19व्या शतकात जर पाहिला तर 19व्या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, लोकहितवादी, गोपाळ गणेश आगरकर, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यपूर्व काळातले हे सगळे विचारवंत जर आपण पाहिले तर हे सगळे सुधारणावादाच्या अंगाने त्यांनी लेखन केलेलं आहे
आणि त्या पद्धतीनं भाष्य देखील करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. गोपाळ गणेश आगरकरांनी तर सुधारक नावाचं नियतकालिकच त्यांनी सुरुवात केलेली होती. एक बुद्धी प्रामाण्यवादी, विवेकवादी, विज्ञानवादी जे काही व्यक्ती आहेत त्यांना आपण सुधारणावादी असं म्हणत असतो. या व्यक्तींनी समाजामध्ये असलेल्या ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा आहेत, त्या परंपरा, कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सगळ्या प्रथा संपल्या पाहिजेत आणि एक कल्याणकारी जे राज्य आहे ते राज्य निर्माण झालं पाहिजे, असा विचार ज्या ज्या संतांनी, महापुरुषांनी केलेला आहे त्याला आपण सुधारणावादी चळवळीतील महामानव, महापुरुष असे आपण म्हणत असतो. म्हणून ही सुधारणावाद हा जो शब्द आहे तो एक विवेकवादी शब्द आहे, तो बुद्धी प्रामाण्यवादाच्या अंगाने तो जाणारा शब्द आहे, तो संविधानातील मूल्यांचा स्वीकार करणारा तो शब्द आहे, लोकशाहीचा स्वीकार करणारा तो शब्द आहे. जर एक आपण विचार केला की क्रांती आणि सुधारणावाद याच्यामध्ये थोडासा फरक असलेला आपल्याला दिसून येतो. जी काही जुनी व्यवस्था आहे ती पूर्णतः उद्ध्वस्त करणे आणि नष्ट करून टाकणे हे क्रांतीमध्ये अपेक्षित असते. क्रांतीमध्ये तात्काळ बदल अपेक्षित असतो. काही प्रमाणात क्रांती ही हिंसक असते. तर सुधारणावाद तसं नाही. सुधारणावादामध्ये सुधारणावादाची गती ही संत असते, परंतु ती जी गती आहे ती गती शाश्वत असते. ती चिरकाळ टिकून राहणारी ती गती असते आणि ती पूर्णतः मोडतोड करणारी ती गती असत नाही. म्हणजे एखादी जुनी इमारत आहे आणि ती जी जुनी इमारत आहे ती इमारत आपल्याला पूर्णतः पाडायची नाही, तर त्याच्यामध्ये एक सकारात्मक असा थोडासा आपण बदल करायचा आणि त्याला आधुनिक ढाचा देऊन आपण त्याच इमारतीमध्ये जेव्हा राहत असतो त्याला आपण सुधारणावाद असं म्हणत असतो. म्हणून संत तुकाराम महाराजांचा जर आपण विचार केला, खरं तर मध्ययुगीन काळामध्ये म्हणजे 1608 ते 2008, इथे 2008ला संत तुकारामांच्या म्हणजे जन्माला 400 वर्ष पूर्ण झालेले होते. चतुशताब्दी वर्ष 400 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतामध्ये सगळीकडे अतिशय मोठ्या प्रमाणात साहित्य अकादमी पासून 4 दिवसाचा एक उत्सव साजरा करण्यात आलेला होता. तर मध्ययुगीन काळात अनेक संत झालेले आहेत. खरं तर संत नामदेवांचा जर आपण इतिहास पाहिला तो एक स्वतंत्र असा विषय आहे. त्यांनी समतावादाचा जो पाया आहे महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने घातलेला आहे तो विषय नसल्यामुळे मी त्यावर फारसं भाष्य करणार नाही. मुळात वारकरी संप्रदाय हा समतावादी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय जो लोकप्रिय झालेला आहे त्यामागची अनेक अशी कारणं आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय उदयाला आले. त्यामध्ये नाथ संप्रदाय आहे, वीरशैव संप्रदाय आहे, समर्थ संप्रदाय, दत्त संप्रदाय आहे, सुफी संप्रदाय आहे, नागेश, कितीतरी छोटे मोठे अनेक संप्रदाय आहेत. महानुभव संप्रदाय आहे ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये खूप महत्वाचं काम केलेलं आहे मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून. परंतु या सगळ्या संप्रदायामध्ये लोकप्रियतेचा जो कळस आहे तो कळस वारकरी संप्रदायांनी गाठलेला आहे आणि त्यामाग संत तुकाराम महाराजांचे अभंग हे तितकेच कारणीभूत आहेत. इतर संप्रदायाच्या मानाने जर आपण वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये अनेक बाबतीमध्ये आपल्याला एक शिथिलता असलेली दिसून येते. वारकरी संप्रदायाची आचारसंहिता फारशी कडक नाही. वारकरी संप्रदाय हा खरं तर म्हणजे राजाश्रयाने अनेक संघटना अशा आहेत की ते राजाश्रय मिळाल्यानंतर ते मोठे झालेले आहेत. परंतु महाराष्ट्रातला हा महाराष्ट्रापुरता तसं संप्रदाय हा मर्यादित नाही. संपूर्ण भारतामध्ये आजही आपण तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर गुजरात या 5-7, 7-8 राज्यामध्ये, दिल्लीमध्ये सगळीकडे जर आपण पाहिलं, खरं तर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मी असे अनेक गाव पाहिलेले आहेत. त्या लोकांना म्हणजे त्यांची मातृभाषा ही मराठी नाही, परंतु रात्री मात्र वारकरी संप्रदायातील सर्व संतांचे अभंग
त्या ठिकाणी ते म्हणत असतात. म्हणजे वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रापुरता तो मर्यादित नाही. त्याचं कारण म्हणजे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये लोकाश्रय मिळालेला आहे आणि त्यामध्ये अतिशय महत्वाचं योगदान ज्या संतांचं राहिलेलं आहे ते म्हणजे संत तुकाराम. अभंग खरं तर संत तुकारामांच्या पूर्वी सुद्धा अनेकांनी लिहिलेली आहेत. मन्मथ स्वामींनी लिहिलेली आहेत आणि संत नामदेवच्या काळातले कितीतरी वेगवेगळ्या जाती धर्मातले संत आहेत. त्या सगळ्या संतांनी अभंग लिहिलेले आहेत. परंतु ज्या पद्धतीने श्लोक वामनांचा, आर्या मोरोपंताची, ओवी ज्ञानेशांची आपण असं म्हणत असतो, तसं अभंग तुकयाची असं म्हटलं गेलेलं आहे. या वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून आपण ज्या संतांकडे पाहतो त्या संतांचं नाव आहे संत तुकाराम. एक विधान कुठंतरी एका कार्यक्रमामध्ये एकाने केलेलं होतं, मला नाव आठवत नाही. ते असं म्हणाले की मराठी माणूस आपण कोणाला म्हणावं, महाराष्ट्रीयन माणूस आपण कोणाला म्हणावं. ज्या माणसाला संत तुकाराम महाराजांचा एखादा अभंग माहित आहे तो खऱ्या अर्थाने मराठी माणूस आहे, असं ते विधान त्यांनी केलेलं होतं. आणि जर आपण त्याचा विचार केला, त्यात सत्यता काही प्रमाणात कशी आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की संत तुकाराम महाराजांच्या अभंगामुळे आपली मराठी भाषा ही अतिशय समृद्ध झालेली आहे, श्रीमंत झालेली आहे. आपण मराठीतले काही पुस्तकं जर तुम्ही पाहिलात, माझंच एक पुस्तक जर पाहिलं तर तुझा विसर न व्हावा असं ते पुस्तकाचं शीर्षक आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातलं ते शीर्षक आहे. चंद्रकांत वानखेडे सरांनी एक आत्मकथन लिहिलेलं आहे, आपुलाची वाद आपण अशी. कितीतरी शीर्षक पुस्तकाची आहेत किंवा मी शेवटी वेळ मिळाल्यानंतर त्याचा उल्लेख करणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा गांधी आहेत, या सगळ्या म्हणजे लोकांवर, शिवाजी महाराज असतील, यांच्यावर संत तुकाराम महाराजांचा प्रभाव कसा होता आणि ते त्यांच्या साहित्यातून हे कशा पद्धतीनं प्रकट झालेला आहे. तो शेवटचा भाग आपण वेळ राहिला शिल्लक तर आपण तो भाग पाहणार आहोत. सांगण्याचं तात्पर्य की मराठी साहित्यामध्ये अनेक जे शब्द आहेत वेगवेगळ्या साहित्यामध्ये आलेले, जागोजागी वेगवेगळ्या जेवढ्या काही परिवर्तनवादी चळवळी आहेत महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या, मग ती अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ असेल, सत्यशोधकी समाजाची चळवळ असेल, कितीतरी चळवळी आहेत परिवर्तनवादी चळवळी. या सगळ्या चळवळीचे काही म्हणजे ब्रीद वाक्य जरी नसले तर या चळवळीच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये जर आपण पाहिलं तर जागोजागी त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या अभंगाचं त्या ठिकाणी गायन केलं जातं किंवा त्यांच्या अभंगावर विवेचन केलं जातं. म्हणून संत तुकाराम महाराजांची ही देण आहे. कारण संत तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत, कारण तुकाराम महाराजांनी जे बंड केलेलं आहे ते पहिलं बंड त्यांचं ते भाषिक बंड होतं. तुकाराम महाराजांनी अगदी सोप्या भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये, ज्यांच्या अभंगाला अनुभवाचे खडे बोल आहेत असं म्हटलं जातं, त्या पद्धतीचे अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले आहेत. या विषयावर म्हणजे प्रास्ताविक करत असताना मी संत तुकाराम महाराजांचं चरित्र वगैरे सांगणार नाही, कारण तो एक वेगळा असं स्वतंत्र विवेचनाचा तो विषय आहे. त्यांच्या काही अभंगाच्या आधारे आपण या ठिकाणी त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत किंवा त्याची चिकित्सा करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर संत तुकाराम महाराज हे खऱ्या अर्थाने करते सुधारक होते. सुधारणा करत असताना, कारण सुधारकांची वेगळ्या पद्धतीची व्याख्या केली गेलेली आहे, त्या वेगळ्या संकल्पनेमध्ये सुद्धा आपल्याला जायचं नाही. तुकाराम महाराजांनी जे काही बंड केलेलं आहे, तुकाराम महाराजांनी जी काही परंपरेमध्ये असलेल्या ज्या काही अनिष्ट अशा प्रथा आहेत, ते प्रथा त्यांनी कशा पद्धतीने नाकारलेला आहे. संत तुकाराम महाराजांनी जाती निर्मूलनाचं काम कसं केलेलं आहे, विषमता निर्मूलनाचं काम कसं केलेलं आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम त्यांनी कसं केलेलं आहे, आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, या सगळ्या विवेकवाद, या सगळ्या मूल्यांचा स्वीकार संत तुकारामांनी केवळ आपल्या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं नाही, तर त्यांनी ते कृतीच्या माध्यमातून, जेव्हा आपण त्यांच्या चरित्राचा आपण अभ्यास करू, एक दोन संदर्भ आल्यानंतर आपण त्या संदर्भामध्ये बोलणार आहेत, की चरित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की ते कृतिशील अशा पद्धतीचे ते समाज सुधारक होते.
जसं गोपाळ गणेश आगरकरांचा मी संदर्भ याच्यासाठी देतो, त्यांनी सुधारक नावाचं नियतकालिक काढलेलं आहे आणि ते आपण सुधारणावादी संत तुकाराम असा विषय आपण घेतलेला आहे. गोपाळ गणेश आगरकर असं म्हणतात की जे इष्ट आहे तेच मी करणार, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जे योग्य आहे, न्यायपूर्ण आहे, समाजाच्या हिताचं आहे ते मला करायचं आहे. आणि संत तुकारामांनी 300-400 वर्षापूर्वी अशाच पद्धतीचं कार्य त्यांनी केलेलं आहे. म्हणून संत तुकाराम महाराज केवळ भक्तीचे प्रतीक किंवा अध्यात्माचे प्रतीक म्हणून आपल्याला संत तुकाराम महाराजाकडे पाहता येणार नाही, तर एक नवीन समाज व्यवस्था काही प्रमाणामध्ये निर्माण करणारे एक क्रांतिकारक, समाज सुधारक किंवा लोकशाहीचे एक पुरस्कर्ते म्हणून आपल्याला संत तुकाराम महाराजाकडे पाहता येईल. म्हणून त्यांचा जो डोळसपणा आहे संत तुकाराम महाराजांचा, तो डोळसपणा त्यांच्या अभंगातून आपल्याला जाणवतो. अगदी सुरुवातीला जो अभंग सादर केलेला होता, खरं तर संत तुकाराम महाराजांचा उल्लेख अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये सातत्याने होत असतो. अनेक नंतरच्या काळामध्ये जर पाहिलं आपण, महात्मा ज्योतिबा फुलेंनी एक बहुजनांचं किंवा शेतकऱ्यांचं, शूद्रांचं जे शोषण झालेलं आहे किंवा त्यांची जी दारुण अवस्था झालेली आहे, ही कशामुळे झालेली आहे त्याचा उल्लेख महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथामध्ये केलेला आहे. किंवा तुकाराम महाराजांचा प्रभाव महात्मा फुलेवर होता, त्यातून सत्यशोधक समाजाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. संत तुकाराम महाराजांनी किंवा सत्य असत्याशी मन केले ग्वाही असं त्यांनी जे म्हटलेलं आहे, मानियेली नाही बहुमता, किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे अखंड सुरुवात केलेली आहे, कदाचित अभंगाचा सुद्धा प्रभाव त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर होता. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी शूद्रांच्या, शेतकऱ्यांच्या, बहुजनांच्या पराभवाची काही कारणं त्यांनी सांगितलेली आहेत. त्यामध्ये त्या काळातले असलेले किंवा सावकार असेल किंवा अधिकारी लोक असतील किंवा अज्ञान असेल सामान्य माणसाचं, जसं महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे सांगितलेले की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, इतके अनर्थ एका अविद्येने केले असं त्यांनी म्हटलेलं आहे. की बहुजनांच्या पराभवाला अज्ञान देखील कारणीभूत आहे. परंतु एवढ्याच गोष्टी कारणीभूत नाहीत, तर त्या काळातली जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती जर आपण पाहिली तर वाढत जाणारा किंवा हा जो भोंदू लोकांची जी संख्या आहे, जे स्वागत गीत मध्ये तो अभंगाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की या लोकांनी एक जो दैवी दहशतवाद आहे, तो दहशतवाद समाजामध्ये निर्माण केलेला होता. खरं अध्यात्माची दहशत काय असते, दैवी दहशत काय असते, या संदर्भातलं एक प्रकरण मागच्या काही दिवसापासून आपण महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत की अनेक लोक कशा पद्धतीने बळी पडलेले होते. म्हणजे हे जे दैवी दहशतवाद आहे, आता तर आपण अनेक सगळ्यांनी बहुतांश कमी जास्त प्रमाणात शिक्षण घेतलेलं आहे, परंतु 400 वर्षापूर्वी शिक्षणाचा संबंध नव्हता. त्या काळामध्ये हे सगळं काही संविधान नव्हतं, पोलीस स्टेशन नव्हतं. अनेक बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो, या सगळ्या गोष्टी तेव्हा नव्हत्या. आणि अशा काळामध्ये समाजामध्ये बदल घडवून आणणं, सुधारणावादाच्या अंगानं बदल घडवून आणणं हे तितकं सोपं काम नव्हतं. आपण ती परिस्थिती, कारण अनेक जण असं म्हणतात की वारकरी संप्रदायाने आपल्याला काय दिलेलं आहे, वारकरी संप्रदायामध्ये टाळ वाजवले जातात, विठ्ठलाची भक्ती करायला सांगितली जाते, असं नाही. तर वारकरी संप्रदाय त्या काळातली परिस्थिती जर आपण पाहिली, तर त्या परिस्थितीचा विचार जर आपण केला, तर वारकरी संप्रदायाचं कार्य त्या काळात किती मोठं होतं हे आपल्या लक्षात येईल. म्हणून समाजामध्ये आजही आपण पाहतो की 21व्या शतकामध्ये खूप मोठी अंधश्रद्धा आहे. 2026चा जर आपण आता इतिहास आपण पाहिला, आता काही अंधश्रद्धा संपलेली आहे असं नाही. म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये आले, त्यांनी 150 वर्ष राज्य केलं, ते निघून गेले, पुन्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेलेली आहेत. आता आपल्या इथली अंधश्रद्धा संपली आणि आपण सगळे आता डोळस झालो, आपण विज्ञानवादी झालोत, विवेकवादी झालोत, असं म्हणणं चुकीचं आहे. कारण आजही टोकाची अंधश्रद्धा या विज्ञान युगाच्या, तंत्रज्ञानाच्या काळात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मग तुकाराम महाराजांचा काळ आपण जर आठवला, 400 वर्षापूर्वीचा काळ, त्या काळात अंधश्रद्धा तर होतीच, 100% होती. मग या अंधश्रद्धेच्या माध्यमातून, या भक्तीच्या नावानं, देवाच्या नावानं, किंवा हे जे सगळे
ढोंगी जे काही लोक आहेत, साधू संत आहेत, ते समाजाचं कशा पद्धतीने शोषण करत होते, ते संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून त्यांनी सांगितलेलं आहे. प्रास्ताविक करत असताना पटन मॅडमनी सांगितलेले की ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करीती पाप, जाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोळा, तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती. म्हणजे साधू आपण कोणाला म्हणावं? समाजामध्ये अनेक लोक जरी अंगावर त्या पद्धतीची म्हणजे वेशभूषा जरी नसली, साधुत्वाची वेशभूषा, भगवे वस्त्र जरी नसले तरी समाजामध्ये अनेक असे लोक मुखवटे धारण करून जीवन जगत असताना आपल्याला दिसतात. त्यामुळं या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. साधू म्हणजे खरं तर ज्यांच्यामध्ये जे विकार आहेत, काम, क्रोध, मद, मच्छर, दम, अहंकार, हे विकार नष्ट झालेले आहेत, ज्यांनी ते सगळं धुवून टाकलेलं आहे, त्यांना आपण साधू असं म्हणत असतो. परंतु अनेक साधू संतांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांची फसवणूक त्यांनी सुरुवात केलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडून पैसे घेणं, किंवा अनेक साधू संतांना वेगवेगळ्या पद्धतीची व्यसनं असलेली आपल्याला दिसतात. भौतिक गोष्टीविषयीचा जो काही हव्यास आहे तोही अनेक लोकांमध्ये, साधू संतांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीचे सगळ्या साधूवर संत तुकाराम महाराजांनी प्रहार केलेला नाही, त्यांना त्यांनी नाकारलेलं नाही. जे खऱ्या अर्थाने म्हणजे सोंग घेतात, असे सोंग घेणारे, समाजाविषयी पुळका व्यक्त करणारे जी माणसं आहेत, जी साधू संत आहेत, त्यांना मात्र संत तुकाराम महाराजांनी नाकारलेलं आहे. आणि त्यांचं तुम्ही म्हणजे भक्तांनी, लोकांनी सावध बनू नये, शिकार बनू नये, अशा पद्धतीची अपेक्षा संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे. संत तुकाराम महाराजांचा जो म्हणजे विचार किती विज्ञानवादी होता, त्या संदर्भात अनेक अभंग आहेत. आपल्याला माहित आहे की अंगी अनुनिया वारे तया मागत हाती पोरे, किंवा नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, हे तर अनीस मध्ये सगळ्याच ठिकाणी, समितीमध्ये, नरेंद्र दाभोळकरांनी सुद्धा अनेक पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. मी आता जे एक मुद्दा तुम्हाला सांगितलेला होता, खर तर आज आपल्याला ही नरेंद्र दाभोळकरांनी जो लढा दिलेला होता आणि तो जो कायदा झाला, तो कायदा किती महत्वाचा आहे याची प्रचिती आपल्याला आता या काही घटनेमध्ये सध्या येत आहे. तेव्हा अनेक लोकांनी विरोध केलेला आहे. खरं तर समाजामध्ये असं असते, आपल्याला माहित आहे की जेव्हा महात्मा गांधी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उभे होते, तेव्हा सगळे भारतातले लोक महात्मा गांधीजीच्या पाठीमागे होते. परंतु जेव्हा महात्मा गांधीजी स्वकीयांशी काही सांगू इच्छित होते, तेव्हा गांधीजीवर गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या. आणि हे अनेक महापुरुषांच्या बाबतीमध्ये, संतांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. म्हणून नरेंद्र दाभोळकरांचं आपण पाहतो, कलबुर्गी असेल, गौरी लंकेश असतील, किंवा गोविंद पानसरे आहेत, हा सगळा इतिहास मागच्या काही फार जुना इतिहास नाही, हा 10-15 वर्षातला इतिहास आपल्याला माहित आहे की परिवर्तनवादी विचार म्हणजे या काळामध्ये सुद्धा 21व्या शतकामध्ये म्हणजे स्वीकारणं अनेकांना किती अवघड जात आहे, कठीण जात आहे, हे या काही उदाहरणातून आपल्या लक्षात येईल. म्हणून तुकाराम महाराजांनी श्रद्धेला विरोध केलेला नाही, कारण श्रद्धेचा जो जन्म आहे तो भक्तीतून हा श्रद्धेचा जन्म होत असते आणि भीतीतून अंधश्रद्धेचा जन्म होत असते. मग ही समाजाला भीती दाखवून एक प्रकारची दहशत, हे सगळे जे काही वैद्य असतील किंवा जे काही ज्योतिष असतील, हे सगळे त्या पद्धतीची भीती निर्माण करत होते. त्याला संत तुकाराम महाराजांनी विरोध केलेला आहे. आणि एका अर्थानं तुकाराम महाराजांचा जो हा अभंग आहे, अंगी अनुनिया वारे तया मागताती पोरे, एक अनीस सारख्या चळवळीला प्रेरणा देणारा तो अभंग आहे. लक्षात घ्या, एखादा अभंग एखाद्या चळवळीला किती ऊर्जा देऊ शकते, किती प्रेरणा त्या अभंगामुळे मिळू शकते, याचं उदाहरण म्हणून आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या या काही अशा सुधारणावादी विचाराकडे, अभंगाकडे आपल्याला पाहता येईल. त्याच पद्धतीने त्यांनी ढोंगी साधू संतांविषयी लिहित असताना आपल्याला सगळ्यांना तो परिचित असलेला अभंग आहे, मुके सांगे ब्रह्मज्ञान जन लोकांची कापितो मान. आपल्याकडे जी मन आहे लोकभाषेमध्ये, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण.
ही सुद्धा म्हण या तुकाराम महाराजांच्या म्हणजे बघा अभंगाचा प्रभाव कसा असतो आणि त्यातून बोली भाषेमध्ये अजून आपल्या भाषेमध्ये काही वेगवेगळे असे म्हणी, वाक्प्रचार किंवा वेगवेगळे असे सुविचार तुकाराम महाराजांच्या अभंगातून निर्माण झालेले आहेत. म्हणून मुके सांगे ब्रह्मज्ञान म्हणजे एखादं तत्वज्ञान किंवा एखादं वेदांतातलं ज्ञान उपदेश लोकांना करणं आणि प्रत्यक्षात मात्र व्यवहारामध्ये लोकांना फसवणं हे चुकीचं आहे. म्हणून असे काही ढोंगी लोक आहेत की ते त्यांच्या म्हणजे दोन मन त्यांच्याकडे असतात आणि एक मन जे आहे ती स्वार्थाच्या वेळी ते आतून ती उफाळून येत असते त्या ठिकाणी. त्याच्यामुळं केवळ ज्ञान हे आपण जिभेवर ठेवून आपल्याला चालणार नाही, केवळ ज्ञान लोकांना सांगून आपल्याला चालणार नाही, तर ते ज्ञान आपल्या हृदयात असलं पाहिजे. जेव्हा एखादं ज्ञान आपल्या हृदयामध्ये उतरतं तेव्हा कुठंतरी तो व्यक्ती कृतीकडे जात असताना आपल्याला दिसून येतो. म्हणून ज्ञान सांगती जनासी असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. नाही अनुभव आपण अशी म्हणजे अनुभव नसताना ज्ञान सांगणं म्हणजे समाजामध्ये अशा पद्धतीची प्रवृत्तीची जी लोक आहेत, खर तर माणसातलं जे काही दिसणं आहे म्हणजे त्याचं जे असणं आहे ते दिसणं असलं पाहिजे. आपल्यामध्ये असणं आणि दिसणं याच्यामध्ये साम्य आहे. अनेक लोकांच्या पोटात एक असतं तर ओठात एक असते. म्हणून अशा पद्धतीची जी विद्वत्ता आहे, पाठांतरावर आधारित विद्वत्ता, ती विद्वत्ता काही कामाची नाही. तर तुमचा अनुभव, तुमची कृती महत्वाची आहे. अनुभव जर खऱ्या अर्थाने शून्य असेल किंवा अनुभव किंवा ज्ञानशून्य माणूस हा फार काही करू शकत नाही, अशा पद्धतीचा विचार संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून मांडलेला आहे. मग आपल्याला एक प्रश्न पडतो की मागच्या 2500 वर्षापासून आपल्या भारतामध्ये अनेक समाज सुधारक झालेले आहेत, अनेक लोकशिक्षक झालेले आहेत, अनेक संत होऊन गेलेले आहेत. मग असं असताना सुद्धा समाजाची म्हणजे म्हणावी तशी सुधारणा का झालेली नाही? तर याला कारणीभूत हा समाज आहे का काही वेगवेगळ्या पद्धतीचे जे स्वतःला समाज सुधारक म्हणून घेतात अशा पद्धतीची व्यक्ती आहेत? आपण अनेकांना सगळ्यांना समाज सुधारक किंवा सुधारक अशा पद्धतीचं आपण शब्द आपण उपाधी आपण लावत असतो, परंतु कितीतरी अशी लोक आहेत की ती चळवळीमध्ये कधी कधी स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत असताना दिसतात. म्हणून समाज सुधारकांची संख्या जरी वाढलेली असली तरी संत तुकोबा सारखे, संत तुकारामासारखे जे संत आहेत त्या संतांची संख्या खूप कमी आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्याला वनात जायला सांगितलं नाही, संत तुकाराम महाराजांनी आपल्याला संन्यास घ्यायला सांगितलेलं नाही. म्हणजे संसारात राहून सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं सकारात्मक असं समाजासाठी आपल्याला कार्य निस्वार्थपणे करता येतं, याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला संत तुकारामकडे पाहता येईल. म्हणून ज्याच्या ज्ञानाचा उपयोग जर समाजासाठी जर होत नसेल, अनेक जण आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाचं म्हणजे शोषण करण्यासाठी करत असतात, त्या ज्ञानामागे त्यांचा स्वार्थ असतो. म्हणून महात्मा गौतम बुद्धांनी जे प्रज्ञाशील आणि करुणा हे शब्द त्यांनी वापरलेले, त्यामध्ये प्रज्ञा हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ असा आहे की जो समाज आपल्या म्हणजे ज्ञानाचा उपयोग जो व्यक्ती लोकांसाठी करत असतो त्यालाच प्रज्ञावंत म्हटलं गेलेलं आहे, त्यालाच प्रज्ञाशील किंवा प्रज्ञावंत असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा खरं तर ही जी संकल्पना आहे महात्मा गौतम बुद्धाची, प्रज्ञावंताची, त्याला संत तुकाराम महाराज सुद्धा त्या संज्ञेमध्ये तंतोतंत असं उतरत असतात. म्हणजे आपल्या ज्ञानाचा जो उपयोग आहे तो समाजासाठी त्यांनी निस्वार्थपणे अभंगाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे. म्हणून हे सगळे संत आहेत, खरं तर अनेक अभंग आहेत त्यांच्या, म्हणजे ढोंगी जे संत आहेत, साधू आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये संत तुकाराम महाराजांनी वेगवेगळे अभंग लिहिलेले आहेत. आता एक मुद्दा आपण लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या मुद्द्याचं खंडन करून आपल्याला चालणार नाही, तर तिथं आपल्याला मंडन सुद्धा करावं लागतं. तुम्ही हे करू नका असं म्हणत असताना आपण काय केलं पाहिजे, लोकांनी काय केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. पर्यायी आपल्याला विचार आपल्याला देता आलं पाहिजे. म्हणून संत तुकाराम महाराजांनी हे ढोंगी साधू आहे, त्यांचं वर्तन असं आहे, त्यांचा तुम्ही स्वीकार करू नका,
असंच त्यांनी सांगितलं नाही, तर संत तुकाराम महाराजांनी खरे संत कोणते आहेत, जे आतापर्यंत आपण पाहिलं की ते ढोंगी साधू आहेत, ढोंगी संत आहेत, यांच्यामुळं समाज सुधारत नाही, तर यांच्यामध्ये अशा लोकांमुळं समाजामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे, भीती निर्माण झालेली आहे आणि त्यातून या समाजाचं शोषण होत आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं अधपतन होत आहे. म्हणून हे साधू आपल्या कामाचे नाहीत. मग कोणते साधू आपल्या कामाचे आहेत? कोणते संत आपण आपल्या कामाचे आहेत? खरे संत आपण कोणाला म्हटलं पाहिजे, हे सुद्धा संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये असं म्हणतात की तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. ज्या संतामध्ये सहनशीलता आहे, संकटाच्या काळामध्ये जो व्यक्ती विचलित होत नाही, एखाद्यानी स्तुती केली म्हणून खूप असं काही हर्ष उल्हासात आनंदामध्ये तो राहत नाही, कोणी निंदा केली म्हणून ज्याला फारसं काही खेद वाटत नाही, वाईट वाटत नाही, अशा पद्धतीचा ज्याच्यासाठी आपण शब्द स्थित प्रज्ञ असा शब्द वापरत असतो, असा जो व्यक्ती आहे त्याला संत तुकाराम महाराजांनी संत असं म्हटलेलं आहे. सोशी जगाचे आघात. संत तुकाराम महाराजांच्या जीवनातले अनेक प्रसंग जर तुम्ही पाहिलात, त्यांच्या चरित्रावरून तुमच्या लक्षात येईल की काय काय संत तुकाराम महाराजांनी कशा पद्धतीने सहन केलेला आहे. जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्टविती उपकारे. म्हणजे जगाचा उद्धार झाला पाहिजे, जगाचा कल्याण झाला पाहिजे. जगासाठी म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करणारे जे व्यक्ती असतात, जी विभूती असतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं त्यांनी शब्द वापरलेला आहे. यांचं म्हणजे अस्तित्व, जी व्यक्ती लोकांचं जीवन हे मंगलमय झालं पाहिजे, सुखकर झालं पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये शांती समाधान निर्माण झालं पाहिजे, यासाठी प्रयत्न करणारे जे लोक असतात, संत असतात, त्यांना आपण विभूती असं म्हणत असतो. आणि हा विभूती हा शब्द सुद्धा संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आलेला आहे. म्हणून सर्व सामान्य माणसं जेव्हा दुःखी होतात, अशा वेळी दुःखी होणारे जे व्यक्ती असतात, संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले की बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या, अशा कळवळ्यातून खऱ्या अर्थाने संत तुकाराम महाराजांनी आपलं समग्र असं कार्य त्यांनी केलेलं आहे. म्हणून एकंदरीत संत संदर्भात खरे संत कोण आहेत, त्यांनी अर्भकाचेसाठी पंते हाती धरली पाटी हा अभंग सुद्धा त्यांचा पाहण्यासारखा आहे. खर तर चरित्रावर मी भाष्य करणार नव्हतो, परंतु या ठिकाणी आपण संत तुकाराम महाराजांचा विचार करत आहोत. आपण ऐकलेलं आहे की संत तुकाराम महाराजांच्या किंवा अभंग वगैरे लोकांनी इंद्रायणीमध्ये बुडविल्या. हा संदर्भ पुढे कदाचित येईल, आपण हे ऐकलेलं आहे. परंतु संत तुकाराम महाराजांनी जे कर्ज खातं आहे ना, ते कर्ज खातं स्वतः त्यांनी इंद्रायणीमध्ये बुडवलेलं आहे, हेही आपल्याला माहित आहे. अनेकांनी चरित्र लिहित असताना त्याचा संदर्भ त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. तुकाराम महाराजांच्या घरी म्हणजे एक महाजनकी होती, म्हणजे वडील सुद्धा सावकार होते, दुष्काळ पडलेला होता, हे सगळं आपल्याला माहित आहे. मग अशा काळामध्ये आपण लोकांना दिलेले जे पैसे आहेत, आपल्या वडिलांनी किंवा आजोबा असतील, कुटुंबातले लोकांना दिलेले जे पैसे आहेत, ते पैसे त्यांच्याकडून परत घेणं हे चुकीचं आहे. मागच्या काही दिवसापासून अनेक सावकारावर गुन्हे देखील दाखल केलेले आहेत. सावकाराच्या जाचामुळे अनेक लोक आत्महत्या करतात, हे बातम्या आपण वाचत असतो. खऱ्या अर्थाने ही जी एक कर्जमुक्ती आपण म्हणू, पहिली कर्जमुक्ती संत तुकाराम महाराजांनी 17व्या शतकामध्ये केलेली आहे. म्हणजे ती वैयक्तिक कुटुंबातले पैसे लोकांना दिलेले ते पैसे आपण परत घ्यायचं नाही. ती वही जर आपण आपल्या जवळ ठेवली तर आपल्या मनामध्ये विचार येईल, माझ्या यांच्याकडे पैसे आहेत, त्यांनी अजून दिलं नाही. तो डोक्यातूनच आपण विचार काढून टाकला पाहिजे. अशा पद्धतीचं एक हे सुद्धा म्हणजे शोषणच आहे. त्यांना अशा काळामध्ये आपण या सगळ्या गोष्टी मागणं, म्हणून ही स्वतःला एक नैतिकतेमध्ये बसून संत तुकाराम महाराजांनी कर्ज खातं जे आहे ते त्यांनी त्या इंद्रायणीमध्ये बुडवलेलं आहे. आणि एक सामाजिक बांधिलकीचा एक नवा जो आदर्श आहे, जी काही शोषणावर आधारित अशी अर्थव्यवस्था आहे, ती अर्थव्यवस्था आपण नाकारली पाहिजे. आणि ते नाकारण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष
आपल्या कृतीच्या माध्यमातून केलेला आहे. म्हणून आपण संत तुकाराम महाराजांचा गौरव आपण करत असतो, जागोजागी त्यांचा उल्लेख आपण करत असतो. संत तुकाराम महाराजांनी देवाविषयी सुद्धा भाष्य केलेलं आहे. तुकाराम महाराजांचा देव कसा होता? खर तर ही वेगळी अशी संकल्पना आहे, वेगवेगळ्या अनुभूतीचा असं प्रत्येकाचा तो विषय आहे. वामन मल्हार जोशी यांनी एक कादंबरी लिहिलेली आहे, त्याचं नाव आहे सुशिलेचा देव. सुशिला जेव्हा लहान असते, छोटी असते, तेव्हा ती आपल्या चिखलापासून मूर्ती तयार करते, देवाची मूर्ती, आणि ती खेळत बसते, देवाला ती नमस्कार करते चिखलाच्या मूर्तीला. एका दिवशी तिचा मित्र येतो, सगळे लहान आहेत ते, आणि तो चिखलाची मूर्ती घेऊन काय करत असतो की एका पाण्यामध्ये सगळं टाकून टाकतो. सुशिलेला वाईट वाटतं. ती ऐकलेली आहे की देव असतो, देव अशा पद्धतीचा असतो, देवाविषयी आदर असला पाहिजे आपल्या मनामध्ये, देवाची एक भीती असते, त्यामुळे देवापुढे आपण वंदन केलं पाहिजे, देवापुढे आपण हात जोडलं पाहिजे. देवापुढे हात जोडल्यानंतर क्रांती होत नाही हे आपल्याला माहित आहे. परंतु सुशिला ही, त्या कादंबरीतली सुशिला ही लहान होती. मग तिला आश्चर्य वाटते की आपल्या मित्रांनी आपण चिखलापासून जे देव तयार केलेले आहेत ते सगळं त्यांनी टाकून दिलेलं आहे, आणि देव तर त्याला काहीच करत नाही. मग हळूहळू ती जेव्हा मोठी होते, मोठी होत असताना ती आपल्या आई वडिलांना देव मानते सुशिला, आणि त्यानंतर तिचं लग्न होते. लग्न झाल्यानंतर ती पतीला देव मानते. आणि जेव्हा ती समाजामध्ये फिरते, समाजाचं जेव्हा ती निरीक्षण करते, कारण आपल्याला डोळे आहेत, परंतु आपल्याकडे डोळस पण आहे, दृष्टी आहे असंही आपल्याला म्हणता येत नाही. फार कमी लोक असतात की ज्यांना दृष्टी असते. सगळ्यांना डोळे असतात, परंतु सगळ्यांना दृष्टी असू शकत नाही. सुशिला ही जेव्हा मोठी झाली, ती समाजामध्ये फिरत असताना तिला एक दृष्टी प्राप्त झाली, आणि तिला असं वाटू लागलं की अरे, समाजामध्ये किती मोठं दुःख आहे, आणि ते दुःख आपण आपल्या पद्धतीने नष्ट करण्याचा आपण प्रयत्न करू, असं सुशिलेला वाटत होतं. आणि समाजातल्या रंजल्या गांजल्या लोकांची सेवा करणं, खऱ्या अर्थाने तिथेच देव आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, असं त्या सुशिलेला वाटत होतं. म्हणून तुकाराम महाराजांचा जो देव आहे, आपण जर त्यांचे अनेक अभंग आहेत, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, म्हणजे देव आपल्याला या तीर्थयात्रेच्या माध्यमातून मिळणार नाही. अभिषेक करून मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतर देव आपल्याला मिळणार नाही. देव रोकडा सज्जनी, रोकडा म्हणजे उधार नाही, तो याच क्षणी सर्वसामान्य माणसाच्या हृदयामध्ये, किंवा ज्याची कुचंबना झालेली आहे, ज्याचं शोषण होत आहे, किंवा जो अनाथ आहे, अशा लोकांना जेव्हा आपण मदतीचा हात पुढे करत असतो, खऱ्या अर्थाने तिथंच आपल्याला देवत्वाची प्राप्ती होत असते. म्हणून तुकाराम महाराजांनी अशी कितीतरी अभंग लिहिलेले आहेत की जाऊन या तीर्था काय तुम्हा केले, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणून हे सगळं वरवरचं आहे. तुकाराम महाराजांना असं वाटते की एखादं भांड, जेव्हा महिला भांडे घासत असतात, की मोठं भांड सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये तांब्याचे पितळ्याचे भांडे होते. भांडे जेव्हा आपण वरून घासतो, आपण ते वरून आपल्याला ते स्वच्छ दिसत असते, परंतु आतून जर आपण त्या भांड्याला नाही घासलं तर आतून ते म्हणजे भांड जे आहे ना ते अतिशय घाण असते, आणि अशा भांड्यामध्ये दूध वगैरे नासण्याची शक्यता असते. म्हणून बाहेरून आपल्याला केवळ अशा पद्धतीने चमकून आपल्याला चालणार नाही. तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की बघा किती म्हणजे तुकाराम महाराजांचा बुद्धिवादी विचार होता. सुधारणावादामध्ये बुद्धिवाद अपेक्षित आहे, विवेकवाद अपेक्षित आहे. की तुकाराम महाराजांनी म्हटलेले की देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थ ग्रामी, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणजे देव गुहेत नाही, मंदिरात नाही. आणि आपल्याला माहित आहे की आपण जी चळवळ सगळ्यांनी आपण चालवतो, महात्मा बसवण्णांनी सुद्धा देह हाच म्हणजे आपला देवालय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अंतरंग शुद्धी त्यांनी महत्वाचं म्हटलेलं आहे बाह्यरंग शुद्धीपेक्षा. त्यामुळं तुकाराम महाराजांनी सुद्धा देव आहे अंतर्यामी असं त्यांनी म्हटलेलं आहे. जो भावगीत आहे की एक तुझ्यात राम माझ्यात राम सर्वा मूर्ती राम रे, जगात करी तू प्रेमच केवळ कुणी वेगळा नाही रे. अशा पद्धतीने जसं वारकरी संप्रदायामध्ये आपण पाहतो, किती श्रीमंत माणूस असो, कोणी असो, तो जेव्हा एखादा
कीर्तनकार त्या ठिकाणी उभं राहतो, गरीब असलेला किंवा एखादा वारकरी आहे खेड्यातला, शेतामध्ये काम करणारा, मजुरी करणारा, जेव्हा तो विणा घेऊन उभा राहतो तेव्हा सगळेजण त्या ठिकाणी नतमस्तक होत असतात. एकमेकाला भेटल्यानंतर ते काय चालले माऊली म्हणत असतात. एकमेकाला भेटल्यानंतर ते एकमेकांच्या पाया पडण्याचा ते प्रयत्न करत असतात. अशा पद्धतीचा हा जो संप्रदाय आहे, या संप्रदायाची जी वारसा आहे ते अतिशय समर्थपणे आणि डोळस दृष्टीने पुढे नेण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून, कृतीच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. म्हणून देवत्वाची जी खूण आहे, तीर्थ यात्रा किंवा दगड, कारण जसं मानव संप्रदायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांनी ईश्वर आणि देवता या त्यांनी वेगळ्या मानलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की कोणीतरी ईश्वर हा एक आहे, तो निसर्ग असेल, एखादी शक्ती असेल, परंतु देवता या अनेक देवता माणसांनी निर्माण केलेले आहेत. जागोजागी अनेक देवता माणसांनी आपल्या सुखासाठी असेल, स्वार्थासाठी असेल, त्या देवता माणसांनी निर्माण केलेल्या आहेत. मग माणसांनी निर्माण केलेल्या ज्या देवता आहेत त्या देवता माणसाचा उद्धार कसा करू शकतात, हा प्रश्न सुद्धा मानव संप्रदायातल्या चक्रधर स्वामींनी असतील किंवा संत तुकाराम महाराजांनी उपस्थित केलेला आहे. म्हणून देवापुढे हात करून एखादं प्रश्न आपला मिटतोच असं नाही, समाजाची सुधारणा होतीच असं नाही, किंवा समाजामध्ये बदल होतोच असा नाही. तर त्याच्यासाठी प्रत्यक्ष आपल्याला समाजात जावं लागतं, त्या पद्धतीचं लोकांचं प्रबोधन आपल्याला करावं लागतं. आणि हे काम संत करत असतात. म्हणून तुकाराम महाराजांनी दया, क्षमा, शांती, तिथे देवाची वस्ती असं जे म्हटलेलं आहे की सर्व प्राणी मात्राविषयी खरं तर प्रेम आपल्या मनामध्ये असलं पाहिजे, आपल्या मनामध्ये राग असता कामा नये, आणि आपली जी वृत्ती आहे ती समाधानी असली पाहिजे. देव नसे मूर्ती, असं सुद्धा एक वचन संत तुकाराम महाराजांचं आहे. असे हे संत तुकाराम महाराजांचा देव हा सुद्धा एक स्वतंत्र असा विषय आहे. आणि तिथे सुद्धा संत तुकाराम महाराज हे सुधारणावादी कसे होते याचा प्रत्यय त्या ठिकाणी आपल्याला यायला लावतो. संत तुकाराम महाराजांनी खरं तर समतेची शिकवण आपल्याला दिलेली आहे. भक्तीमध्ये आपण कोणाचीही कुळ जात पाहता कामा नये. भक्तीमध्ये आपण खरं तर भाव आपण पाहिला पाहिजे, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणून त्यांचा जो एक अभंग आहे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ, अशा पद्धतीने आपण एकमेकांमध्ये आपल्या मनामध्ये द्वेष असता कामा नये, आपण भेदभाव आपण करू नये, आपण सगळे समान आहोत. एखाद्याला जर आज दुःख झालेलं असेल तर तशाच पद्धतीचं दुःख इतरांना पण होऊ शकते, मला पण होऊ शकते. म्हणून आपण त्या दुःखाशी एकरूप झाले पाहिजे, समरूप झालं पाहिजे. आणि आपला जो धर्म आहे, वैष्णवांचा धर्म असं त्यांनी जे धर्म म्हटलेला आहे, हा धर्म म्हणजे अशा पद्धतीने आपण जे वेगवेगळे धर्म सांगतो, आपण ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू वगैरे, जैन, अशा पद्धतीचा तो धर्म नाही, बौद्ध. तर चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट असं जीवन जगण्याची जी कला आहे त्याला धर्म असं म्हटलं गेलेलं आहे. आपण चांगल्या पद्धतीचं आपण जीवन जगलं पाहिजे, आणि हे माझं, हे तुझं, हे आपण विसरलं पाहिजे. म्हणून त्यांनी एक अभंग बघा, तुकाराम महाराजांच्या काळामध्ये सुद्धा गटतट होते, तेव्हा सुद्धा वाद होते, तेव्हा सुद्धा हे म्हणजे माझा देव श्रेष्ठ, तुझा देव श्रेष्ठ, माझी जात श्रेष्ठ, तुझी जात श्रेष्ठ, हे तुकाराम महाराजांच्या काळामध्ये होतं. म्हणूनच तुकाराम महाराजांनी जो अभंग लिहिलेला आहे, हरिहरा भेद नाही करू नये वाद, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. बघा, समतेची जी शिकवण आहे, हरी विठ्ठल पांडुरंग, हर शंकर, म्हणजे हे सगळे एकाच हृदयाचे आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण भेद करू नये. उजवे डावे जे काही वामांग आहे, फक्त हरी आणि हर मध्ये एक वेलांटी जी आहे, तो वेलांटीचा तो त्या ठिकाणी फरक आहे. म्हणून हरी आणि हर हे एकच आहेत. त्या संदर्भामध्ये आपण वाद करू नये. ते एकाच म्हणजे शरीराचे ते दोन अंग आहेत, दोन बाजू आहेत, असं सांगून संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये संप्रदायामध्ये किंवा अध्यात्मामध्ये जो काही वाद निर्माण झालेला होता, तो वाद संपला पाहिजे, तो वाद नष्ट झाला पाहिजे, यासाठीचं जे प्रबोधन आहे ते प्रबोधन संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे.
संत तुकाराम महाराज हे सुधारणावादी होते. हे खरं तर त्यांचा एक स्वतंत्र विषय आहे की पर्यावरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला तो अभंग वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे हे आपल्याला अभंग माहित आहे की शाश्वत विकास जो आहे तो विकास या पर्यावरणाच्या माध्यमातून होऊ शकतो. म्हणून भूतदया गायी पशुचे पालन असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. प्राण्याविषयी द्वेष आपण बाळगता कामा नये. प्राण्याविषयीचा एक दयाभाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. हा सुद्धा पर्यावरणाच्या संदर्भातला एक विचार त्यांनी मांडलेला आहे. सगळ्यात एक सुधारणावादाच्या अंगाने जाणारा महत्वाचा जो भाग आहे संत तुकाराम महाराजांचा तो म्हणजे जे लोक म्हणजे स्वतःला पंडित समजतात विद्वान समजतात त्या लोकांना संत तुकाराम महाराजांनी नाकारलेलं आहे. अलीकडे आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे ती चळवळ वेदना विद्रोह आणि नकार यातून ती चळवळ उभी राहिलेली आहे. संत तुकाराम महाराजांना सुद्धा वेदना झालेल्या आहेत. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या अभंगाच्या माध्यमातून एक रचनात्मक विद्रोह बंड नवनिर्माणासाठी त्यांनी उभं केलेलं आहे आणि काही गोष्टी संत तुकाराम महाराजांनी नाकारलेले देखील आहे. म्हणून वेदना विद्रोह आणि नकार हे जे त्रिसूत्री 3 शब्द आहेत ते 3 शब्द आपल्याला तुकाराम महाराजांच्या केवळ अभंगात नाही तर त्यांच्या जगण्यातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून तुकाराम महाराजांनी जो एक अभंग लिहिला त्या अभंगावर खूप मोठी चर्चा लोक करतात. त्याच्यावर वादविवाद पण होत असते. तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे की वेदांचा तो अर्थ आमाशीस ठावा इतरांनी वाहवा भार माथा. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने घोडे आहेत उंट आहेत गाढव आहेत ते आपल्या पाठीवरून ओझे नेत असतात परंतु वाहून नेत असतात त्याचा उपयोग मात्र त्यांच्यासाठी काही फारसा होत नाही. म्हणून माणसाचं जे अंतकरण आहे आपण भाराभार पाठांतर करून एखादं मंत्र वगैरे करून अनेक मंत्र असं म्हणून जप करून वगैरे काही अर्थ नाही. त्याला काही अर्थ नाही. कारण आपलं अंतकरण जर शुद्ध नसेल एखाद्या वेळेस आपल्याला एखादा मंत्र नाही आला तरी चालेल. एखादा अभंग आपल्याला पाठ नाही तरी चालेल. एखाद्या शब्दाचा उच्चार आपल्याला शुद्ध करता येत नसलं तरी चालेल. मात्र आपला भाव मात्र अंतकरण हे शुद्ध असलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाविषयी दयाभाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे असं संत तुकाराम महाराजांना वाटत होतं. म्हणून जे काही पुस्तकी ज्ञान आहे जर आपल्याकडे ज्ञान भरपूर आहे सगळे वेद आपल्याला पाठ आहेत याचा अर्थ आपल्यामध्ये मानवता आहे असं नाही. म्हणून ही जी काही धार्मिक क्षेत्रातली जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी मोडून काढण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी वेदांचा तो अर्थ आमाशीस ठावा असं म्हटलेलं आहे. आणि एका अर्थानं त्या काळातली ही जे काही उच्चवर्णीय लोक होते जे स्वतःला पंडित समजत होते त्यांना एक प्रकारचं आव्हान चॅलेंज संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीमध्ये बुडविले असं जे म्हटलं जातं ना त्यामागचं काही वेगवेगळी अशी कारणं आहेत. त्यांनी त्या काळातल्या अशा पंडितांना आव्हान दिलेलं होतं. बोली भाषेमध्ये म्हणजे तुकोक्तीला लोकोक्तीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. लोकभाषेमध्ये संत तुकाराम महाराजांनी अभंग लिहिलेला आहे. म्हणजे एका अर्थाने हे भाषिक बंड तुकाराम महाराजांनी केलेलं होतं. आणि ही जी मोनोपॉली आहे लोकांची जी मिराजदारी आहे ते तुकाराम महाराजांनी नाकारलेलं होतं. तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन जाती निर्मूलनाचं काम त्यांनी केलेलं होतं. याचा अर्थ वेदांचा तो अर्थ आमाशीस ठावा म्हणजे तुकाराम महाराजाचा अहंकार होता असा नाही. ते उद्धटपणे म्हटलेले होते त्यांचा घमेंड होता किंवा असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर एक त्या पाठीमागे सुद्धा एक विनम्र नम्रतापूर्वक असा प्रकारचा जो अभिमान आहे. अभिमान आणि अहंकार याच्यामध्ये फरक आहे. फक्त म्हणजे मीच करू शकतो हा अहंकार झाला. मी करू शकतो हा अभिमान झाला. म्हणून वेदांचा तो अर्थ आमाशीस ठावा म्हणजे आम्हाला पण ठावा आहे वेदांचा अर्थ. अशा पद्धतीने तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे या अभंगाच्या माध्यमातून म्हणजे ज्ञान ही काही कोणाची मक्तेदारी नाही तर सर्वांना ज्ञानाचा अधिकार मिळाला पाहिजे. सर्वांनी ज्ञानाचं ग्रहण केलं पाहिजे. सर्वांनी अभंग लिहिली पाहिजेत. सर्वांनी भजन कीर्तन केलं पाहिजे. म्हणून ही वर्णव्यवस्थेला नाकारण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी हा अभंग त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणून ज्ञानाची
आणि जी काही गुणवत्ता आहे ती कोणाची मक्तेदारी नाही, तर सामान्य माणूस सुद्धा खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी तो मिळू शकतो. अशा पद्धतीचं जे बंड आहे त्याला आपण रचनात्मक असा विद्रोह म्हणू. तो विद्रोह संत तुकाराम महाराजांनी आपल्या अशा काही अभंगाच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. संत तुकाराम महाराजांनी खरं तर नैतिकतेचे धडे समाजाला दिलेले खूप अभंग आहेत. मी शेवटी एक 5-10 मिनिटांमध्ये या सगळ्या गोष्टीचा समारोप मी करेन. नैतिक मूल्याची शिकवण संत तुकाराम महाराजांनी समाजाला दिलेली आहे. त्याच्यात अनेक अभंग आहेत. मी एक फक्त अभंगाचं उदाहरण आपल्याला देतो. तो अभंग आपल्याला सगळ्याला माहित आहे म्हणून. जोडो निया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. की एखादी म्हणजे संपत्ती, खर तर म्हणजे या घटना काही ठिकाणी लिहिलेल्या आहेत, ऐकू आहेत, की शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांना भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मग काही तुम्हाला हिरे वगैरे अशा काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हाच मग संत तुकाराम महाराजांनी सोने किंवा सगळे आम्हाला मृत्तिके समान आहेत, आम्हाला ते माती समान आहे, सोनं नाणं वगैरे याचं आम्हाला महत्व नाही, अशा पद्धतीने काही अभंग संत तुकाराम महाराजांनी सुद्धा लिहिलेले आहेत. म्हणून एखादा म्हणजे व्यवसाय आपण कसा केला पाहिजे. एक स्नेहलता पटवर्धन नावाची कवयित्री आहे. त्या कवयित्रीने एका कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे की खरंच काहीतरी व्हायला पाहिजे, अंधाराचे युग संपायला पाहिजे, मला नाही तुला नाही हे सगळं संपलं पाहिजे, म्हणजे दुधाचा प्याला सगळ्यांना मिळाला पाहिजे, द्रौपदीचं वस्त्रहरण थांबलं पाहिजे, एकलव्याला न्याय मिळाला पाहिजे, अशा पद्धतीची एक दीर्घ कविता त्यांनी लिहिलेली आहे. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की गरीब गरिबी होत चाललेला आहे, श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे, आणि यामागची कारणं आपल्याला सगळ्यांना माहित आहेत. म्हणून तुकाराम महाराजांनी संपत्ती आपण मिळवली पाहिजे, याला त्यांचा विरोध नाही, पण ती संपत्ती, ते धन आपण प्रामाणिकपणे मिळवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर बघा, एक संत तुकाराम महाराजांचा हा अभंग म्हणजे एक अर्थशास्त्राचा सुद्धा एक पाया त्यांनी कशा पद्धतीने टाकलेला आहे. मिळवलेलं जे धन आहे ते धन, जे बसवण्णांनी सुद्धा अशा पद्धतीचा विचार मांडलेला होता की आपण समाजासाठी सुद्धा काही प्रमाणामध्ये आपण खर्च केलं पाहिजे. म्हणजे पैसा आपण कसं कमवावा आणि त्या पैशाचा वापर आपण कसा करावा, बघा हा सिद्धांत संत तुकाराम महाराजांनी जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी या अभंगात त्यांनी मांडलेले. आणि या अभंगामध्ये खूप असे मूल्य, जे नैतिक मूल्य आपण ज्यांना आपण म्हणत असतो की आपण परोपकार आपण कसा असला पाहिजे, स्त्रियांचा आदर आपण कसा केला पाहिजे, प्राणी मात्राविषयीची दया आपल्या मनामध्ये कसं असली पाहिजे, आपण ज्येष्ठांचा आदर आपण केला पाहिजे, त्याचबरोबर ताणलेल्या माणसाला आपण पाणी दिलं पाहिजे, असे कितीतरी विचार या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेला आहे. शेवटी आपण पाहतो की पैशाशिवाय काही होत जरी नसलं तरी पैसा महत्वाचा आहे असं आपण म्हणत असतो. एक छोटीशी मी 1-2 मिनिटांमध्ये गोष्ट तुम्हाला सांगतो. एक रूपक कथा आहे वि स खांडेकर यांची, आणि त्या कथेचं नाव आहे मोत्याची पीक. जे पाणबुडी असतात समुद्रामध्ये फिरणारे, आणि ते जे काही पाणबुडे ते एका दिवशी प्रार्थना करतात निसर्गाला, देवाला, ईश्वराला किंवा वरुण देवतेला ते प्रार्थना करतात की वरुण देवता, प्रत्येक वर्षी मृग नक्षत्रामध्ये मगाला पाणी पडतो, पाऊस पडला की मग त्या ठिकाणी सगळे खरीपातले पीक येत असतात, जोंधळे येत असतात किंवा तांदूळ येत असते, हे तर दरवर्षी होत असते, परंतु ते क्षणभंगूर आहे, ते काही फार काही काळ टिकत नाही ते. मग यावर्षी काय कर, बघा ते पाणबुडे वरुण देवतेला प्रार्थना करतात की यावर्षी मृगाचा पाऊस पडू नको, मगाचा पाऊस पडू नको, तर यावर्षी स्वातीचा पाऊस पडू दे, आणि स्वातीचा पाऊस पडल्यानंतर ते पाऊस शिंपल्यात पडतील आणि त्याचे मोती होतील, हिरे तयार होतील. मग वरुण देवता या पाणबुड्याची प्रार्थना त्या ठिकाणी ऐकतो, आणि त्यानंतर मग मृग नक्षत्राला पाऊसच पडत नाही, कोणी पेरत नाही, शेतामध्ये कुठं पीक येत नाही, आणि स्वातीचा पाऊस पडतो, आणि पडल्यानंतर मग सगळे समुद्रामध्ये शिंपल्यामध्ये थेंब पडल्यानंतर त्या ठिकाणी हिरे मोती तयार होत असतात. हे पाणबुडे 4-5 जण आनंदानं सगळे जे काही हिरे आहेत, मोती आहेत, ते जमा करत असतात एकत्र, त्याची ती मोठ बांधतात, आणि त्यांना इतका आनंद वाटतो. परंतु शेवटी त्यांना भूक लागते. बघा, मोती भरपूर भेटलेले आहेत, स्वातीचा पाऊस वरुण देवतेनी पाडलेला आहे, परंतु त्याच्यामुळे आपलं पोट काही भरणार नाही आपल्याला. जसं
एखाद्या उन्हाळ्यामध्ये एखादा माणूस त्याला तहान लागलेली आहे आणि तो शेतामध्ये जातो. एका झाडाखाली एक व्यक्ती बसलेला आहे, छोटस पाण्याचं माठ आहे आणि तो म्हणतो की बाहेरून आलेला माणूस त्या शेतकऱ्याला म्हणतो की मला खूप तहान लागलेली आहे, पाणी द्या. मी जर पाणी नाही पिलो तर कदाचित मी जिवंत राहणार नाही. तो शेतकरी जर असं म्हणाला, तुला हवा असेल तर मी 5,000 रुपये आता देतो, परंतु एक घोट मी तुला पाणी देणार नाही. त्यावेळेस आपल्याला पाण्याचं महत्व काय आहे ते आपल्या लक्षात येतं. म्हणून या कथेमध्ये सुद्धा बघा, पैसा हा अंतिम सत्य नाही. मग ते सगळे जे काही लोक आहेत, सगळे पाणबुडे, त्यांना भूक लागलेली असते. आता त्यांना वाटते की एवढे मोती आपल्याकडे आहेत, आपल्याला भरपूर कोण अन्न देणार नाही आपल्याला. मग ते डोक्यावर सगळी मोते घेऊन, पोते घेऊन ते निघतात. निघाल्यानंतर मग एक झोपडी असते, त्या झोपडीजवळ तिथं जातात. मग हातामध्ये एक हिरे घेतात, मोती मुठीत घेतात आणि त्या झोपडीमध्ये एक आजी असते. आजीला म्हणतात, बाहेर एक वासरू आहे, गाय आहे. ते गाय त्या वासरूला चाटत आहे. गायी समोर कुठला चारा नाही, कारण पाऊसच पडलेला नाही. मग आजी बाहेर येते. आजीला ते म्हणतात की बघ, मी आता एवढे हिरे तुला देणार आहे आणि आम्हाला तू काय कर, भाकर दे. आजी रागामध्ये चालते व्हा म्हणून शिव्या देते. त्या ठिकाणी गाईला कुठला चारा नाही, घरामध्ये फक्त एक भाकर आहे. आम्ही घरामध्ये दोघं तिघ जण आहोत. पाऊस पडलेला नाही, कुठलंच शेतामध्ये पीक पिकलं नाही. अशा पद्धतीने ती आजी त्यांना तिथून हाकलून देते. ते पुढे निघतात. पुढे निघाल्यानंतर त्यांना एक संन्याशी महाराज त्या ठिकाणी भेटतो आणि ते संन्याशाला विचारतात, अरे या जगातलं अन्न गेलं कुठं? तेव्हा ते संन्याशी असं म्हणतात की अन्न आलंच नाही, पिकलंच नाही, तर जाणार कुठे? त्यावेळेस हे सगळे जे काही पाणबुडे आहेत त्यांच्या लक्षात येतं की अरे, या मोतीपेक्षाही हिऱ्यापेक्षाही अन्न महत्वाचं आहे. म्हणून ते सगळे मोती हिरे परत सगळं ते घेऊन त्या समुद्राकडे जातात. सगळं ते समुद्रामध्ये टाकून टाकतात की अरे, आपल्याला पाऊस, मृगाचा पाऊस, मृग नक्षत्राचा पाऊस, मिरगाचा पाऊस महत्वाचा आहे. तो पाऊस पडला नाही म्हणून कुठंच अन्न नाही, मग आपण जगणार कसं? म्हणून ते पुन्हा त्या ठिकाणी वरुण देवतेला विनंती करतात की मृग नक्षत्राचाच पाऊस पडू दे, स्वातीचा पाऊस नको, आम्हाला हिऱ्या मोत्याची गरज नाही. अशा पद्धतीची विनवणी त्या कथेमध्ये, वि स खांडेकरांच्या कथेमध्ये आलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य की धन जे आहे त्या धनाविषयीची आसक्ती म्हणजे आपल्या मनामध्ये फारशी असता कामा नये आणि आवश्यक तेवढं धन जे काही सगळ्या समाज सुधारकांनी सांगितलेलं आहे ते धन आपण कमवलं पाहिजे. हा विचार, हा नैतिकतेची जी शिकवण आहे ती शिकवण बघा, तुकाराम महाराजांनी केवळ अभंगातून जोडून निया धन उत्तम व्यवहार असं म्हटलेलं नाही. स्वतः त्यांनी आपलं कर्जाची जी काही कर्ज खत आहे ते त्यांनी पाण्यामध्ये बुडून टाकलेलं आहे. म्हणजे कृती प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनी, म्हणजे केवळ वाणीच्या माध्यमातून त्यांनी हे काम केलेलं नाही. म्हणून हा एक आदर्श अशा पद्धतीचा संत आहे आणि तो आपल्या महाराष्ट्राला भेटलेला आहे. आजही संत तुकाराम महाराजांचा उल्लेख जर आपण केला, अनेकांनी त्यांचे काही अभंग पण असं म्हणतात की येरवाडा तुरुंगामध्ये महात्मा गांधीजींनी पण काही अभंगाचं भाषांतर इंग्रजीमध्ये केलेलं आहे. दीपू चित्रे यांनी त्यांचे काही अभंग इंग्रजीमध्ये भाषांतर केलेले आहेत. म्हणून काही छोट्या मोठ्या अभ्यासक्रमामध्ये इतर विद्यापीठामध्ये सुद्धा, केम्ब्रिज, ऑक्सफर्डमध्ये सुद्धा संत तुकाराम महाराज या भाषांतराच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत. म्हणून जेव्हा महाराष्ट्राचा उल्लेख केला जातो तेव्हा महाराष्ट्र म्हटल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा महाराष्ट्र का, अशा पद्धतीचं म्हणजे उल्लेख बाहेर अनेक लोक भारतामध्ये करत असतात. म्हणून एक महान असे जे समाज सुधारक आपण ज्यांना म्हणतो आपण, की त्यांनी बघा किती लोकांना त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे जे लोक ऊट-सूट जे काही भीक मागत असतात त्यांच्यावर सुद्धा तुकाराम महाराजांनी प्रहार केलेला आहे. भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिने लाजीरवाणे असं त्यांनी म्हटलेलं आहे. भिक्षा मागून जगणं म्हणजे हे लाचारहीन, दीन दुबळा होऊन जगणं आहे. तुमच्यामध्ये शक्ती आहे, तुमच्यामध्ये ताकद आहे, तुम्ही काम करू शकता. म्हणून अशा पद्धतीचा एक प्रश्न या माध्यमातून, भिक्षेच्या माध्यमातून सनातन्यांना सुद्धा विचारण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून केलेलं आहे. नको सेवू वन, नको सांडू अन्न असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी तुम्हाला वनामध्ये राहून एकलकोंडेपणाने एकांतात राहण्याची सुद्धा त्या ठिकाणी गरज नाही, अन्न त्याग करण्याची गरज नाही. तर एकंदरीत आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे उपवास करण्याची गरज नाही. वनात जाणं म्हणजे माणसापासून दूर जाणं, समाजापासून दूर जाणं, सामाजिक बांधिलकीपासून पळून जाणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून
संत तुकाराम महाराजांनी अभंगातून तुम्ही अशा पद्धतीने वनात रानात जाऊन एकांतात राहून जप तप तुम्ही करू नका असं सांगणारे संत तुकाराम महाराज यांच्या मनामध्ये गोरगरिबाविषयी ज्यांना दलित आपण म्हणतो त्या दलिताविषयी त्यांच्या मनामध्ये कसा दयाभाव होता, किती प्रेम होतं, हे त्यांचा एक अभंग आहे. महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, अशा पद्धतीचा तो अभंग आहे की एखाद्या नदीतलं पाणी, गंगेतलं पाणी त्या ठिकाणी गुराढोरांना वेगवेगळ्यांना तिथं पिता येते, परंतु दलितांना मात्र त्या पाण्याचा स्पर्श करता येत नाही. एखादा मंदिर बांधणारा, दगड फोडणारा दलित त्या ठिकाणी चालतो, परंतु नंतर त्याच दलितांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही. एखादा विहीर बांधणारा दलित चालतो, परंतु त्याच विहिरीचं पाणी दलितांना घेऊ दिलं जात नाही. किंवा एखादं घरातला देवारा तयार करणारा दलित चालतो, परंतु नंतर त्याच देवाऱ्याच्या घरामध्ये दलितांना प्रवेश दिला जात नाही. एखादं आपल्या पायातलं वाहन तयार करणारा चर्मकार आपल्याला चालतो, परंतु तोच त्याच चर्मकाराला पुन्हा त्या ठिकाणी घरामध्ये म्हणजे प्रवेश दिला जात नाही. ही कोणती अशा पद्धतीची समता आहे? संत तुकाराम महाराजांनी म्हणजे अस्पृश्यता नाकारलेली लक्षात घ्या, की अशा पद्धतीचं जे वर्तन आहे हे वर्तन अतिशय चुकीचं आहे. म्हणून अशा पद्धतीनं कोप म्हणजे राग, कोपणे, एकदम चिडणे, हा जो एक रागामुळं आपल्या विवेकाचा नाश होत असतो. म्हणून अशा पद्धतीचा संताप या उच्च वर्ण्यांनी करता कामा नये. म्हणून विटाळ हा काही शरीराचा नसतो, तो मनाचा असतो. म्हणून मनाचा जो विटाळ आहे तो आपण पहिल्यांदा काढून टाकलं पाहिजे, असं संत तुकाराम महाराजांनी त्या काळातल्या तथाकथित जे काही उच्चवर्णीय लोक आहेत किंवा वर्ण व्यवस्था जे काही त्याचा स्वीकार करणारे आहेत त्या लोकांना सुद्धा त्या लोकांचं प्रबोधन करण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. संत तुकाराम महाराज बघा शूद्र होते. त्यांनी उल्लेख आपल्या अभंगातून याती शूद्र माझा केला व्यवसाव असेल किंवा बरे झाले देवा कुणबी केलो नाहीतरी दंबे असतो मेलो, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. अभंग खर तर परिवर्तनवादाच्या अंगाने जर आपण विचार केला तर खूप महत्वाचा आहे. बरे झालो देवा कुणबी केलो, बघा शूद्र किंवा कुणबी ही वर्ण व्यवस्थेतली म्हणजे शेवटचा तो भाग आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तुकाराम महाराज आनंदाने त्या ठिकाणी सांगतात, कारण 400 वर्षापूर्वी नाही, हजारो वर्षापासून आपण पाहतो की वर्ण व्यवस्थेमध्ये पहिले एक दोन जे वर्ण आहेत ते अतिशय श्रेष्ठ अशा पद्धतीने मानले गेलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात की शूद्र मी आहे याचा मला अभिमान आहे, कारण मी श्रेष्ठ आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी या अभंगात त्यांनी म्हटलेलं आहे की विठ्ठला समोर मी नतमस्तक होतो. माझ्याकडे मी जर पंडित झालो असतो, फार विद्या जर माझ्याकडे आली असती, कदाचित मी अहंकारी झाला असतो. मी शूद्र होतो म्हणून मी अनुभवातून मी अभंग लिहिलो. मी इतर काही फार पंडिती साहित्य मी वाचलेलं नाही, पांडित्यपूर्ण असं लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे माझी जी जात आहे ती कष्टकऱ्यांची अशा पद्धतीची जात आहे. पूर्वी जी म्हणजे 84 लक्ष जीवन योनीच्या संदर्भामध्ये जे म्हटलं जायचं की यानं काहीतरी पुण्यकर्म केलेलं आहे म्हणून या उच्च वर्णामध्ये जन्माला आलेला आहे. संत तुकारामांनी हे सगळं त्यांनी नाकारलेलं आहे. हीन वर्ण म्हणजे आम्ही काही पाप केलेलं आहे असं नाही. म्हणून शूद्र असल्याचा अभिमान, कारण आपण शेवटी आपण कष्टकरी आहोत, शूद्र वंशामध्ये आम्ही जन्माला आलो म्हणून आम्ही दांभिक झालो नाही किंवा फार मोठे म्हणजे वरवरचे आम्ही पंडित झालो नाही. अशा पद्धतीचा जो अभिमान आहे तो अभिमान संत तुकाराम महाराजांनी आपल्या बरे झाले देवा कुणबी केलो या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेला आहे. खर तर संत तुकाराम महाराज बघा सुधारणावादी कसे होते. खर तर आपण जेव्हा अनेक लोक भक्ती करत असतात त्या भक्ती मागे काहीतरी एक उद्देश असतो, काहीतरी प्रयोजन असते की आपलं अमुक अमुक असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, किंवा आपल्याला असं मोक्ष मिळालं पाहिजे, मुक्ती मिळाली पाहिजे, काहीतरी आपल्याला असं एक वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजेत म्हणून अनेक लोक भक्ती करत असतात, मंदिरामध्ये जात असतात. परंतु संत तुकाराम महाराज यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की न लगे मुक्ती धनसंपदा, असं त्यांनी म्हटलेलं आहे, आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. तुकाराम महाराज विठ्ठलांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला मुक्ती नको, जर आम्हाला मुक्ती मिळाली की विठ्ठला, कारण कसं आहे की विठ्ठलाचं जे नाव मोठं झालेलं आहे त्यामागे हे संत कारणीभूत आहेत.
कदाचित संत ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा, जनाबाई किंवा हे सगळे संत, संत तुकाराम असतील, हे सगळे संत जर झाले नसते तर विठ्ठलाचं म्हणजे इतकं मोठं कौतुक आपण कदाचित केलो नसतो. विठ्ठल आपल्या सगळ्यांना माहीत झाला नसता. म्हणून मला जर मुक्ती मिळाली, बघा, मला जर सगळ्या गोष्टी जर मला मिळाल्या, जसं विद्यार्थ्यांना नोट्स जर मिळाले, तर विद्यार्थी मूळ पुस्तकं वाचत नाहीत, मूळ पुस्तकापर्यंत जात नाहीत. म्हणून वरवरचं अशा पद्धतीने आपण जे मिळवतो आपण ते काही फार कामाचं नाही. म्हणून नलगे मुक्ती असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणजे मला मोक्षाचा त्यांनी त्याग केलेला आहे, त्यांनी संपत्तीचा त्याग केलेला आहे. आणि संताचा जो सहवास आहे त्या सहवासामुळे आपल्या विचाराची शुद्धी होत असते. आपल्यामध्ये असलेला जो अहंकार आहे त्या अहंकाराचा नाश होत असतो. म्हणून संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये नलगे मुक्ती असं म्हटलेलं आहे की माझी सुटका तू करू नको. मला जर मुक्ती मिळाली तर कदाचित मी हे जे विचार आहेत हे लोकांपर्यंत मी म्हणजे नेणार नाही, मी तुझं नामस्मरण कदाचित मी करणार नाही. हा विचार संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून ठेवलेला आहे. खरं तर तुकाराम महाराज सुधारणावादी होते. हे कोणत्या अंगाने होते? जर आपण काही संविधानिक जी मूल्य आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याचा जर आपण विचार केला की समतेच्या संदर्भामध्ये कलम 14 ते 18 मध्ये त्या ठिकाणी भाष्य करण्यात आलेलं आहे. आणि आपण आता मी तुम्हाला अभंग सांगितलेला आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ, सामाजिक समतेचा विस्तार झाला पाहिजे, सामाजिक समतेचा पाया असं घट्ट रोवला गेला पाहिजे. हा समतेचा जो विचार आहे संविधानामध्ये जो आलेला आहे तो विचार तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. न्याय आणि सत्य या संदर्भात सुद्धा मऊ मेनाहुनी आम्ही म्हणजे विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसा, म्हणजे अन्यायाच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवला पाहिजे, न्यायासाठी आपण उभं राहिलं पाहिजे आणि न्यायासाठी आपण सतत बोललं पाहिजे आणि दांभिकतेच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवला पाहिजे. त्या संदर्भात सत्य आणि न्याय हे या अनुषंगाने अनेक अभंग संत तुकाराम महाराजांच्या या अभंगामध्ये आलेले आहेत. बंधुता आणि मानवता हे खरं तर संविधानातील मूल्य आहेत. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, इथे सुद्धा आपल्याला एक प्रकारचं म्हणजे मानवतावाद, बंधुता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सुद्धा संविधानातलं महत्वाचं मूल्य आहे. कलम 19 मध्ये ते सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे विचार मांडण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे. आणि अशा पद्धतीने संत तुकाराम महाराजांचा एक अभंग, मी त्याच्यावर स्वतंत्र ब्लॉग लिहिलेला आहे, सत्य असत्याशी म्हणजे मन केले गावी मानिले नाही बहुमता, म्हणजे सगळेजण जे विचार मांडतात त्याचीच बाजू आपण घेतली पाहिजे असं नाही. बहुमताचा जर दबाव असेल आणि त्या दबावाखाली जर आपण झुकलो तर आपण आपली विवेक बुद्धी आपण म्हणजे विकलेली आहे, नाकारलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं आहे, पर्यावरण महत्वाचं आहे. पर्यावरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा अनेक कलम खरं तर संविधानामध्ये आलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आलेले दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर त्यांचं म्हणजे मूक नायक नावाचं जे पाक्षिक त्यांनी लिहिलेलं आहे त्या पाक्षिकामध्ये त्यांनी एका अभंगाची निवड केलेली आहे. काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे पाक्षिकाला मूक नायक हे नाव दिलेलं आहे, त्यांच्या खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक अग्रलेखामध्ये वर तुकाराम महाराजांचे अभंग आलेले आहेत. तुकाराम महाराजांच्या भाषणामध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणात लिखाणामध्ये सुद्धा संत तुकाराम महाराजांच्या अभंगातली काही ओळी त्या ठिकाणी आलेली आहेत. म्हणून समाजाला अन्यायाच्या विरोधामध्ये बोलण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. जो माणूस खऱ्या अर्थाने म्हणजे तोंड असून मुका आहे, कान असून बहिरा आहे, पाय असून तो हातपाय असून तो पांगळा आहे, म्हणजे डोकं असून तो बुद्धिहीन झालेला आहे, आणि अशा माणसाला आपण दिशा दिली पाहिजे. खरं तर हे साळुंखे यांनी सुद्धा आपल्या बळीवंश या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. म्हणजे हे सगळे ज्यांना त्या काळामध्ये शूद्र म्हणजे ज्यांच्याकडे तुच्छ म्हणून पाहिलं जात होतं, साळुंखे असं म्हणतात की हे सगळे ज्यांच्याकडे असुर म्हणून पाहिलं गेलेलं आहे, खरं तर तेच देव होते, तेच नायक होते. परंतु काही लोकांनी त्यांच्याकडे खलनायकाच्या भूमिकेतून पाहिलेलं आहे, आणि तेच सगळे लोक, बहुजन कष्टकरी लोक हे आपले खऱ्या अर्थाने नायक आहेत. आणि त्या नायकाचा आवाज
आपण झाला पाहिजे, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक लिहिलं. आणि मूक नायक लिहित असताना त्यांनी हा जो तुकाराम महाराजांचा अभंग त्या ठिकाणी निवडलेला आहे, की आपण अन्यायाच्या विरोधामध्ये स्पष्टपणे बोलणं हे आपलं कर्तव्य आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत तुकाराम महाराजांचं जर आपण पाहिलं, त्यांचे शिष्य जर आपण पाहिले, तर वेगवेगळ्या जातीतले त्यांचे शिष्य होते. म्हणजे बहिणाबाई, संत बहिणाबाई ज्यांनी जो अभंग लिहिला, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेने केला हो विस्तार, स्तंभ दिला भागवत, किंवा एकनाथ महाराजांनी तुका झालाशे कळस, असं जे बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाचा संपूर्ण सार आपल्या एका अभंगामध्ये सांगितलेले आहे. त्या बहिणाबाई पाठक, निळोबाराय पिंपळनेरकर हे दोघही ब्राह्मण होते. यांनी तुकारामाला त्यांनी गुरु मानलेला आहे. नावजा नावाचा माळी, गवरशेठ नावाचा एक लिंगायत शिष्य, किंवा शिवा कासार असेल, कितीतरी जाती धर्मातले लोक संत तुकाराम महाराजांचे शिष्य होते. म्हणजे संत तुकाराम महाराजांचं जे व्यक्तिमत्व होतं, ते व्यक्तिमत्व हे एकंदरीत मानवतेचं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी आपल्या, कारण तत्वज्ञान ही काही सांगायची गोष्ट नसते. तत्वज्ञान हा तो म्हणजे आचरणाचा भाग झाला पाहिजे. आणि तुकाराम महाराज सारख्या संतांनी केवळ आपल्या अभंगाच्या माध्यमातून लोकांना त्यांनी तत्वज्ञान सांगितलेलं नाही, तर ते तत्वज्ञान प्रत्यक्ष आपल्याला कसं आचरणात आणता येईल याचा विचार संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे. म्हणून आजही 400 वर्ष होऊन गेली, आजही संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं पारायण आपण डोळसपणे करतो, डोळसपणे आपण केलं पाहिजे. हजारो कीर्तनकारांनी अनेक अभंगावर हजाराच्या पेक्षा अधिक कीर्तन केलेली आहेत, प्रवचन केलेली आहेत, अनेकांनी व्याख्यानं दिलेली आहेत. तरीही आपल्याला संत तुकाराम महाराजांचे अभंग हे आजही आपल्याला प्रासंगिक वाटतात, कारण ते अभंग अजर आहेत, अमर आहेत, अक्षर आहेत. या अभंगाचा कधी मृत्यू होत नाही, हे अभंग कधी नष्ट होणार नाहीत, अजर आहेत, हे अभंग कधी जर्जर होणार नाहीत. म्हणून त्या अभंगाचं महाराष्ट्रामध्ये आपण संत तुकारामांच्या काही निवडक अभंगाच्या माध्यमातून, खरं तर आहा साळुंखे यांचं एक पुस्तक आहे, ते वाचण्यासारखं पुस्तक आहे, म्हणजे तुकारामांचा शेतकरी. त्याही अभंगामध्ये त्यांनी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं त्या पुस्तकामध्ये आहा साळुंखे यांनी विवेचन केलेलं आहे. असे हे संत तुकाराम केवळ बोलके अशा पद्धतीचे ते समाज सुधारक नव्हते, तर प्रत्यक्ष ते कृतिशील समाज सुधारक होते. अशा या एका आदर्श, प्रेरणादायी, ज्यांचा प्रभाव महाराष्ट्रातल्या अनेक समाजातल्या किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये जी काही राजकारणात समाजामध्ये स्थिरता आपल्याला जाणवते, त्याला संत तुकाराम महाराजांचे अभंग, आपला हा वारकरी संप्रदाय, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कारणीभूत आहेत. म्हणून संत तुकाराम महाराज हे आधुनिक दृष्टीचे कसे होते, म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये आधुनिकता तर हा शब्दच नव्हता. मध्ययुगीन काळामध्ये प्रचंड असं कर्मकांड होतं, वेगवेगळ्या पद्धतीच्या कुप्रथा होत्या, आणि अशा काळामध्ये आधुनिक विचार मांडून आधुनिक पद्धतीने जगण्याचा प्रयत्न संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे. या अर्थानं संत तुकाराम महाराज हे किती मोठे म्हणजे एक सुधारणावादी संत होते, हे आपल्याला त्यांच्या अनेक अभंगावरून आणि त्यांच्या एकंदरीत कृतीवरून आपल्याला लक्षात येईल. खरं तर या व्याख्यानाच्या माध्यमातून मला संत तुकाराम महाराजांचं एक चिंतन, स्मरण करण्याची संधी या ठिकाणी आपण सगळ्यांनी दिलेला आहे. त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपले मनापासून आभार मानतो. मी खरं तर एक आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने केलेला आहे. थांबूया आपण. धन्यवाद.